नमस्कार. सुयशच्या या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुढच्या काही क्षणातच आपण आजच्या युवा स्फूर्ती शिबिराला या ठिकाणी सुरुवात करतो आहे. तर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. यामध्ये संस्थेच्या विश्वस्त सुलभाताई पिशवीकरताई, त्यानंतर पुष्पाताई आगरकर, त्यानंतर माननीय केशव शिंदे सर, सौ विद्याताई शिंदे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. श्रद्धाताई व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. संस्थेच्या अध्यक्षा सुलभाताई पिशवीकर, विश्वस्त पुष्पाताई आगरकर, त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक माननीय श्री केशव शिंदे सर, संस्थापिका आणि सुयश सेंट्रल स्कूलच्या प्रिन्सिपल सौ विद्याताई शिंदे. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना दूर. यानंतर व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी फूल देऊन स्वागत करण्यात येईल. संस्थेच्या अध्यक्षा सुलभाताई पिशवीकर यांचं फूल देऊन या ठिकाणी स्वागत करतील माननीय केशव शिंदे सर. त्यानंतर संस्थेच्या विश्वस्त पुष्पाताई आगरकर मॅडम यांचं विद्याताईंनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद ताई आणि नाना. मित्रांनो, सुयश
ही फक्त शाळा राहिलेली नसून तो एक विचार झालेला आहे. मॅन मेकिंग एज्युकेशन हा विचार घेऊन माननीय श्री केशव शिंदे सर आणि सौ विद्याताई शिंदे यांनी सुयशची मुहूर्तमेढ 25 वर्षांपूर्वी या भूमीमध्ये रोवली. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षी सुयश गुरुकुलला 25 वर्ष पूर्ण झाली. रौप्य महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरं करण्यात आलं. आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तच युवा स्फूर्ती शिबिर मुलांसाठी आपल्या त्याचबरोबर बाहेरच्या शाळेतील मुलांसाठी घेण्याचा एक विचार पुढं आला आणि तो विचार प्रत्यक्षात गेल्या वर्षी उतरवण्यात आला. गेल्या वर्षीची थीम होती युवा स्फूर्ती शिबिरमध्ये एस्पायरिंग यूथ फॉर बेटर टुमारो, आणि त्याचंच पुढचं व्हर्जन सुयश आज आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी घेऊन आलं आहे. एस्पायरिंग यूथ फॉर बिल्डिंग कॅरेक्टर. की आपण तर घडतच असतो, परंतु आपण जेव्हा एक सत्शील नागरिक बनण्याचा प्रयत्न करतो, आपलं स्वतःचं चारित्र्य जेव्हा आपण जडणघडण्यासाठी प्रयत्न करत असतो, तेव्हा चारित्र्य म्हणजे नक्की काय. एका खूप मोठ्या विचारवंताने असं म्हटलं आहे की जेव्हा एखादी कठीण परिस्थिती आपल्यासमोर येते, तिथं आपण अगदी हतबल असतो, आपल्याला मदतीसाठी कोणीही नसतं, तेव्हा आपण त्या परिस्थितीशी कसं वागतो, आपलं बिहेवियर कसं असतं, हे आपलं चारित्र्य असतं. म्हणजे परिस्थिती आपल्यासमोर कशीही येऊ, आपलं चारित्र्य हे ठरवतं की आपण त्या परिस्थितीला कशा प्रकारे आपण सामोरे जाणार आहोत. आणि मग या थीमवर आधारित फॉर बिल्डिंग कॅरेक्टर हा विचार घेऊन आज आम्ही आपल्यासमोर आहोत. त्याचं पहिलं पुष्प थोड्या वेळाने या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. सुयशचे संस्थापक स्वतः त्या ठिकाणी हे पुष्प गुंफणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत. आज आणि उद्या पुढच्या दोन्ही दिवसामध्ये आपल्याला या व्यासपीठावरून अनमोलिक असे विचार आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याची कटिबद्धता आपण आपल्या जीवनामध्ये ठेवणार आहोत. तर आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी पार पडला असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहिलं पुष्प या सुयशचे संस्थापक केशव शिंदे सर या ठिकाणी गुंफणार आहेत. मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठासमोर पहिल्या रांगेमध्ये बसायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी काही शाळांचे प्रिन्सिपल तसे संस्थापक पण उपस्थित आहेत. मी या ठिकाणी एक पुष्प देऊन त्या सगळ्यांचं खूप आभार व्यक्त करण्याची विनंती श्रद्धाताई आणि दीपाताईंना विनंती करतो की आपण श्रीनिवास बुर्वा सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. सुयशमध्ये देशभक्तीचा विचार रोवणारे श्रीनिवास बुर्वा सर आहेत. त्यांची स्वतःची स्कूल आहे आणि सुयश ही मातृसंस्था ते आपल्याला या ठिकाणी मानतात. त्याचबरोबर सतीश लकडे सर आहेत, त्यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं. आजच्या आपल्या दोन्ही पुढच्या सेशन्सला तुम्हाला ज्यांची ओळख होणार आहे डॉक्टर निखिल, त्यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं. आणि सतत आम्हाला ज्यांचं ज्येष्ठ स्वरूपामध्ये असं मार्गदर्शन लाभत असतं, गेली 25 ते 30 वर्ष झालं सुयशमध्ये मार्गदर्शन लाभतंय अशा आमच्या किणीकरताई वनात त्या आम्ही त्यांना म्हणतो, त्यांचंही या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. मी आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी माईक जो आहे तो शिंदे सरांकडे सोपवतो. सर्वांना नमस्कार. सर्वजण एका वेगळ्या महोत्सवासाठी तुम्ही आलेला आहात. पुढं लिहिलं आहे की युवा महोत्सव आणि मार्गदर्शन मात्र माझं वय 65 वर्षांचं आहे, पण मी गेली 45 वर्ष तुमच्या गटातल्या मुलांमुलींसोबत काम करतो. त्यामुळे वय जरी वाढलं असलं तरी अजूनही मनाने आणि विचाराने मी तितकाच युवा आहे असं मला वाटतं आहे. आणि खरे जे बॅट्समन येणार आहेत किंवा खरी जी मॅच सुरू होणार आहे, स्मिता आलीच आहे, तर त्यांची बॅटिंग सुरू व्हायची आहे. तर मी काय करतो की यासाठी लागणारी जी आपल्या मनाची मशागत आहे ना, तेवढी करतो आहे मी. खरं तर माझं मार्गदर्शन हे नाही आहे,
माझा विचार पण वेगळा नाही आहे. तुम्ही जे रोज शिकता आहात, तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला जे सांगितलं जातं तेच मी थोडं वेगळ्या अंगाने सांगणार आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला कंटाळा नाही येईल असं मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची आहे, नवीन एखादा खेळ शिकायचा आहे, एखादा चित्रकला शिकायची आहे किंवा सायन्समधला एखादा लेसन शिकायचा आहे, काही पण शिकायचं आहे आपल्याला, तर त्यातली पहिली पायरी असते ते जे शिकायची प्रोसेस आहे, ती जी प्रक्रिया आहे, त्यातलं जे काही डिटेल्स आहेत ते ज्या माणसांनी ते केलं आहे, करून बघितलं आहे, अनुभव घेतलेला आहे, अशा ऑथेंटिक म्हणजे ज्याला खरं तर तो हक्कदार आहे अशा लोकांकडनं ते नीट ऐकायचं आहे पहिल्यांदा. म्हणजे आपल्याला देवानी 2 कान दिलेले आहेत आणि हे जे कान आहेत हे इतके महत्त्वपूर्ण आहेत, आपण त्याचा कधी फार विचार केला नाही आहे. कारण हे कान आहे ना, जन्माच्या आधीपासून म्हणजे आपल्या आईच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये असल्यापासून आपले हे कान नेहमी चालू असतात आणि मृत्यूपर्यंत आपण जागेपणी, झोपलेला, चालताना, बोलताना कधी हे कान बंद होत नाहीत. दुसरं महत्त्वाचं, हे कान सर्व दिशेचं ऐकू शकतात, मागचं, पुढचं, वरचं, खालचं सगळे आवाज, एका वेळेला अनेक आवाज ऐकू शकतात. हे कान आपले ग्राहक आहेत, रिसेप्टिव्ह आहेत आणि म्हणून प्रत्येक शिकण्याची पहिली पायरी असते ऐकणं, सोनो. घरीसुद्धा आपले आईबाबा किंवा आपली बहीण, मोठं कोणी असेल, शाळेतली शिक्षक म्हणतात, अरे जरा नीट ऐक. याचा अर्थ आपण ऐकत नसतो का? ऐकतो. पण त्यांच्यामध्ये किंवा आपल्याकडे जे सांगण्याचं आहे की हल्ली पण बघतो आपण की ऐकणं हे कमी झालं आहे, बोलतो आपण. दिवसेंदिवस ऐकण्याची प्रवृत्ती आपली कमी झाली आहे. तर हे जे कान आपल्याला दिलेले आहेत, हे जे ऐकणं आहे, हे ऐकणं हे कसं असायला हवं? तर पहिलं जे ऐकण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातला पहिला जो आहे तो कॉम्प्रेहेन्सिव्ह. म्हणजे आपण विद्यार्थी आहोत, तुम्ही आता माझ्याशी बोलताय, ऐकताय किंवा वर्गामध्ये एखादा लेसन चालू आहे किंवा आधी एखाद्या ठिकाणी एखादी कुठली तरी प्रोसेस चालू आहे, प्रक्रिया आहे एखादी, ती बघताय तुम्ही. माझा जरा आवाज बसलेला आहे, येतो ऐकायला? हां. तर ही तुम्ही समग्रतापूर्वक म्हणजे सर्वसमावेशक नीट ऐकून घेतो आपण, त्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह हिअरिंग बोलतात, सर्वसमावेशक ऐकणं. दुसरं जे ऐकतो आपण त्यामध्ये आहे इन्फॉर्मेशन. म्हणजे कधी कधी काय असतं की एखादी टी व्हीची न्यूज असते, बातमी असते की असं असं झालं आहे, इन्फॉर्मेशन असते त्यामध्ये. फार काय त्यामध्ये आपल्याला जास्त खोलात जायची गरज नसते, माहितीपूर्ण ऐकतो. जसं तुम्ही मोठे व्हाल, 11वी 12वी त्याच्या पुढे आणखीन जाल, आणखीन मोठ्या दालनामध्ये तुमचा प्रवेश होईल, जिथं तुम्हाला काही क्रिटिकल ऐकायचं आहे, म्हणजे ज्याच्यात तुम्हाला स्वतःला काहीतरी बोलायचं आहे, विश्लेषण करायचं आहे, त्याला क्रिटिकल हिअरिंग बोलतात. पुढं असतं की जाऊन सगळं नाही ऐकायचं मला, पण माझं सिलेक्टिव्ह हिअरिंग असतं. मला जेवढं त्यातलं आवश्यक आहे ना तेवढंच ऐकेन. भरपूर लोक बोलत असतील, चांगलं असेल, वाईट असेल, अमुक असेल, तमुक असेल, पण मला त्यातलं जे योग्य वाटेल तेवढं मी ऐकेन. सिलेक्टिव्ह हिअरिंग असतं. असे अनेक प्रकार आहेत, पण मला असं वाटतं की त्यातला जो पहिला जो आहे ते कॉम्प्रेहेन्सिव्ह. तुम्हाला सर्वांसाठी जे ऐकायचं आहे, म्हणजे सर्व जे आहे ते पहिल्यांदा नीट ऐकायचं आहे. मग आपण आता ऐकत नसतो का? ऐकतो, पण आपल्या कानामध्ये, मनामध्ये विचाराच्या भरपूर भिंती असतात. तुम्ही आता माझं ऐकताय, पण तुम्हाला असं वाटतं की आता नेक्स्ट काय आहे, पुढे काय होणार आहे, काल काय झालं आहे. मनामध्ये विचाराचे अनेक थर येतात आणि मग त्या थरातून आपण ऐकत असताना कधीकधी आपण ते कमी ऐकतो किंवा ऐकतच नाही, आमची लिंक ब्रेक होते आणि मग ऐकण्याची प्रोसेस ही हळूहळू काय होते, कमी कमी होते, तुटक होते, मग नीट ऐकलं जात नाही. परंतु जे नीट ऐकतात, जुन्या काळामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, म्हणजे बघण्याच्या, चित्र, अमुक, त्यामध्ये संगीत, बोलणं हे एवढंच होतं लोकांकडे, म्हणजे बोलायचं आणि ऐकायचं. मी असं ऐकलं आहे की
जो चांगलं ऐकू शकतो तो चांगलं बोलू शकतो. जो चांगला ऐकू शकत नाही तो चांगलं बोलायचा प्रश्नच येणार नाही ना, कारण त्याच्याकडे माहितीच नाही आहे. तर ही चांगलं ऐकण्याची ही कला आहे, ही फार वेगळी आहे. त्यासाठी मनाला सजग ठेवायला लागतं, एकाग्र नाही. एकाग्र म्हणजे एका गोष्टीवर झालं. सजग जे आहे ते. आज मी आत्ता काय ऐकतोय त्याला इंग्लिशमध्ये आपण अवेअरनेस बोलतो. कंप्लीट अवेअरनेस. मी माझ्या मनाची पूर्ण सजगता ठेवून ऐकणार आहे आणि कुठलाही मनाचा पूर्वानुभव नाही. अरे हे असंच का बोलतायत, काही नाही आहे. फक्त लिसनिंग, फक्त ऐकायचं आहे मला. त्यामध्ये काहीही मला आता विचार करायचा नाही आहे. आणि हे जे ऐकणं आहे, हे ऐकणं आपल्याला अधिक फायदेशीर कसं होतं ते नीट बघा. एक फायदा काय होतो की आपण जेव्हा आता तुम्ही माझं ऐकताय तर यानंतर पुढे जे आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे, वर्गामध्ये सहभाग व्हायचा आहे किंवा सभेमध्ये सहभागी व्हायचं आहे, तर या सहभागासाठी आपण काय करू शकतो. आपण त्या प्रक्रियेचा एक चांगला भाग बनू शकतो, कारण आपण चांगलं ते ऐकलेलं असतं. दुसरं जे ऐकल्यानंतर त्याच्यावर चांगला घरी जाऊन होमवर्क करू शकतो, असाइनमेंट खूप छान करू शकतो. नंतर आपल्या एकमेकांचं नातेसंबंध, आता तुम्ही जेवढं छान ऐकता तेवढं मला छान वाटतं. मग आपलं परस्परांचं नातं एकमेकांशी दृढ होतं. घरीसुद्धा आपण एकमेकांचं ऐकायला लागलो तर आपली नाती एकदम दृढ होत राहतात. सगळ्यात महत्त्वाचा आपला आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो की मला हे छान येतं आहे, मी चांगलं ऐकलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकत्र माहिती मिळते, कारण जो वक्ता असतो त्याने अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात, त्यांचा स्वतःचा खूप अनुभव असतो. कालपासून मी बघतोय की आमचा हा निखिल आहे वगैरे काय काय गोष्टी करतो आहे ना, म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत जगाच्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्यांनी सगळ्या एकत्र केलेल्या आहेत. आपल्याला एका ठिकाणी बसून मिळणार आहेत. पुढच्या हा जो आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सगळ्या एकत्र मिळणार आहेत. आता आपण हे ऐकण्याची जी प्रोसेस आहे ही करताना काय पाहिजे तर आपल्या मनाला सजग ठेवायचं आहे. ओके, त्यासाठी ध्यानधारणा वगैरे करावी लागेल, योगासन करावं लागेल. ह्या आता बोलण्याच्या आपल्या गोष्टी नाही आहेत. पण हे आपण ऐकलं. आता समजा असं ऐकलं की मी वर्गामध्ये लहान वर्गाच्या मुलांना गेलो शिकवायला, एक छोटा वर्ग आहे 5वीचा, आणि मी शिकवायला लागलो की अमुक आहे. समजा असं एक वाक्य मी सांगितलं की हलणाऱ्या हवेला वारा बोलतात. वाक्य काय लिहिलं आहे माझ्याकडे, हलणारी हवा म्हणजे वारा. मी ऐकलं. मग आता त्याच्यानंतर माझी पुढची स्टेप आहे की मला देवाने मेंदू दिला आहे, बुद्धी दिली आहे. ह्या बुद्धीचा मी विचार करणार आहे. म्हणजे पुढची स्टेप आहे नुसतं ऐकून नाही आहे, त्याच्यानंतर माझा विचार आला पाहिजे, माझं सोच. मग ती पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, न्यूट्रल असेल, कोणताही विचार माझा म्हणजे माझ्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. मी विचारलं पाहिजे मनातल्या मनात की अरे ठीक आहे बाबा, हलणारी हवा वारा असते, बरोबर आहे, पण न हलणारी हवा कुठं असते? मग न हलणारी हवा कुठे असते का, त्याचा शोध घेऊयात. खरं हवेचा अर्थच काय आहे, हवा म्हणजे काय आहे, असे छोटे 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 प्रश्न विचारत गेलो. याला चिकित्सक बुद्धी बोलतो आपण, क्युरिओसिटी बोलतो आपण. आणि या क्युरिओसिटीमुळं काय होतं की हळूहळू एक एक विषय आपल्यालाच उलगडत राहतो. मग आपण संदर्भ घेत राहतो, दुसऱ्याची चर्चा करत राहतो. तर पुढची स्टेप येणार आहे त्यामध्ये सोचो, म्हणजे आपण नीट विचार करा, बुद्धीचा विचार करा, बुद्धी घेऊन विचार करा. यामध्ये काय असतं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागते. ऐकताना फार इन्व्हेस्टमेंट नाही करावं लागत, कारण आपण नुसतं बसलेलं असतो, ग्राहक असतो. पण जेव्हा मी माझा विचार करत असतो तेव्हा मला काय करावं लागतं, माझी शक्ती, माझा मेंदू. मग ते लोकांना नको असतं. मग आपण म्हणतो ना त्यांनी सांगितलं आहे ना, बस झाला, तर आपण तसंच लिहूयात. मग आपण पोपटासारखं परीक्षेत लिहित राहतो, बोलत राहतो. मग आपला विचार त्यात येतच नाही. मग एकदा दोनदा लोक ऐकतात, पण पुन्हा वाटतो अरे हे तेच बोलत आहेत, हा स्वतःचा विचार नाही आहे.
पण जेव्हा तुमचा विचार असतो तो विचारसुद्धा सारखा बदलत असतो, तर त्यावेळेला महत्त्वाचं आहे. दुसरं आहे की त्याला वेळ पण द्यावा लागतो. असं नाही की आता लगे विचार करायला बसलो आणि आपल्याला सुचलं आणि आपण सांगितलं, असं नाही आहे. त्याला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध करून घ्यावे लागतील. दुसरं महत्त्वाचं की आपला विचार आहे तो बरोबरच येईल असं काही नाही आहे ना. कधी कधी चुकीचा येऊ शकतो. ॲक्सेप्ट केलं पाहिजे आपण. माझं बोललं, मी हा विचार केला, मग हे माझं बरोबर आहे का, माझं चुकीचं आहे. मग चुकीचं असेल, ओके, स्वीकार करू, मी पुन्हा आणखीन जाऊ शकतो. दुसरं, यामध्ये अनेक रस्ते माहीत होतात. मित्रांनो, मी सायन्स शिकवतो, मी मॅथ्स शिकवतो, तर एक गणित सोडवायला, एखादं प्रोसेस करायला अनेक रस्ते असतात. हे रस्ते आपलं कधी माहीत होतात, तर आपण विचार केल्यानंतर. आपण जर विचारच करायच थांबवलं तर आपण कुठलं इनोव्हेशन आपण करू शकत नाही आहे. दुसरं, हे विचार करता करता मनातली एक शक्ती येते, अरे मी पण विचार करू शकतो, हा माझा विचार आहे, हा माझा स्वतःचा विचार आहे. मग एक उर्मी मिळते, मग प्रेरणा मिळते, स्वयंप्रेरणा. दरवेळेला ठीक आहे, हे युवा स्फूर्ती शिबिर होईल, लोक येतील, प्रेरणा देऊन जातील, पण तुम्ही स्वतःची प्रेरणा करायची आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग व्हायचं आहे आणि एक दिवस तुम्ही दुसऱ्याचं प्रेरणास्थान व्हायचं आहे. मग हे कधी होईल, तर तुम्ही विचार करायला लागलात त्यानंतर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आनंद मिळतो. मी जे काम करतो आहे, माझं जे काम आहे त्यामध्ये आनंद मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या विचारामध्ये येतात. हा स्वतःचा विचार खूप महत्त्वाचा आहे. पुष्कळ वेळेला असं दिसतं आपल्याला की आपण आपल्या दुसऱ्याचा विचार, निबंध लिहिला तरीसुद्धा आपण काय करतो, तो नुसता वाचलेला आहे, दुसऱ्याचा पाठ करून लिहितो. असं नाही आहे. तुम्ही तो स्वतःचा लिहिला पाहिजे. तर एक उदाहरण मला जाणवलं, म्हणजे माहीत झालं. एकदा सुनामी आली होती, खूप वर्ष झाले याला, आणि सुनामी आली होती. मग पेपरमध्ये ठळक बातम्या आल्या, तिकडे मद्रासच्या किनाऱ्यावर सुनामी आली होती. आणि मग अशी बातमी आली, त्यात एक अशी बातमी होती की सुनामी मोठे आली आणि अंदमान निकोबार बेटावरच्या आदिवासी भागातल्या, म्हणजे जिथं कोणी गेलंच नव्हतं कधी, तिथे काही आदिवासी आहेत, त्या आदिवासींना ती आधीच कळाली होती. त्यांनी आपला तिथलं घर वगैरे सोडलं आणि तिकडं वरच्या जाऊन जागेवर आसरा घेतला. म्हणजे सुनामी ऐकण्याची क्षमता, कानाची क्षमता ही आपल्याला देवानी त्याच्या आधीच दिली, की जी अजून आणखी प्राण्याला आहेत, गाढवाला, कुत्र्यांना, ह्या सगळ्यांना आली आहे. पण माणसांची मात्र कानाची क्षमता काय केली, आपण हळूहळू कमी केली आहे. मोबाईल आहे, नंतर टी व्ही आहे, रेडिओ आहे, इतकं ऐकतो आपण. त्यामुळे आपल्या कानाची जी क्षमता आहे, जी ह्युमन 20 हर्ट्जपासून 20 किलो हर्ट्जपर्यंत असं काही पुस्तकात लिहिलेलं आहे, ती फारच कमी झाली आहे. त्यामुळं आपण हळू बोललेलंसुद्धा ऐकत नाही. मुलांना अगदी शेजारी असतानासुद्धा आरडून बोलावं लागतं. म्हणजे असं वाटतं की अरे हे एकमेकांच्या शेजारी बसलेले बहिरे आहेत, मुके आहेत. म्हणजे आपण एकमेकांशी हळू बोलू शकत नाही. म्हणजे आवाजातले चढ उतार म्हणा, साधं पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकू शकत नाही आपण. ह्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या कानाची क्षमता हळूहळू आपण काय केली आहे, कमी केली आहे. तर ही कमी झालेली क्षमता आपल्याला जर वाढवायची असेल तर हा जो ऐकण्याचा जो गुण आहे तो अधिक तुम्हाला वाढवता आला पाहिजे. आणि त्याबरोबर तुमची सोच करण्याची, विचार करण्याची क्षमता आपली वाढली पाहिजे. हे मी थोडक्यात जे बोलतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते, हे सगळं का करायचं आहे, ऐकायचं आहे, विचार करायचं आहे, तर आपल्यासमोर काहीतरी टार्गेट आहे, साध्य करायचं आहे. माझा गोल आहे, मला हे काम करायचं आहे. का आलो आहे मी इथे, तर मला एक चांगला टीचर बनायचं आहे, मला एक चांगला डॉक्टर बनायचं आहे, काहीतरी आहे माझं स्वप्न. पण आता काय झालं आहे की जर्नीच्या सुरुवातीला ते स्वप्न येतं, जो त्याचा एंड असतो ते आम्ही सुरुवातच. मला मॅच जिंकायची आहे, पहिल्यांदाच येतं इथं. मग पुढचं सगळं बाजूला वाहतं. म्हणजे साध्य हे पहिल्यांदा आलं, पण लक्षात घ्या, साध्य हे नेहमी शेवटी येत असतं. आणि मग जो चांगला ऐकतो, चांगलं काम करतो, चांगले अनुभव घेतो, चांगले प्रयोग करतो, सगळं चांगलं करून घेतो, त्याला साध्य हे होतच असतं. आणि समजा चुकून एखादी गोष्ट साध्य झाली नाही, सफलता आली नाही, तर निराशा येत नसते. आता काय झालं की मी पहिला नंबरच मिळवला पाहिजे, टार्गेट, मी फर्स्ट टॉप 10मध्येच असणार, नसेल तर मी शाळा शिकणारच नाही, किंवा असं काहीतरी विचित्र बोलत राहतात लोक. तर मला असं वाटतं की हे जिंकणं आवश्यक आहे,
पण ते जेवढं आवश्यक नाही की जे आपण आपल्या जीवाची ते परत खेळत असतो, ते बरोबर नाही आहे. मला पहिला यायचं आहे, बरोबर, नाही आला तर मी दुसऱ्यावर पण समाधान आहे. समजा माझा 10वा नंबर आला तर ओके, आय विल ॲक्सेप्ट इट. मग ह्यामधून आपल्याला काय होतं, ही शिकण्याची प्रोसेस. म्हणजे सगळेजण बघतायत, सायन्सचा तरी कुठलाही कोणालाही बघा तुम्ही, ते म्हणतात की तुमचा गोल महत्त्वाचा नाही आहे, त्या गोलकडे जाणारा जो रस्ता आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. द वे यू रीच टू द गोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोल इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे सफलता येणारच आहे, आपोआप येणार आहे, तुम्ही काम करत जायचं आहे, पण त्याचा हा मार्ग आपल्याला समजून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपण असफल झालो तरी पण त्याचं काही आपल्याला हे नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येईल तर आपला जो अनुभव आहे तो जरी आपण असफल झालो तरी आपण घेतलेला जो अनुभव आहे ना तो कुठेच जाणार नाही आहे, तो पुढच्यासाठी आपल्याला उपयोगाला येणार आहे. आणि सफलता ही आपणच ठरवली असते. तर त्यामुळं साध्य हे शेवटी येत असतं, ते निश्चितपणे येणारच आहे. यानंतरच्या अनेक वक्त्यांमध्ये हे येतं. आणि माझा घसा पण तितका जास्त बरोबर नाही आज, पण मला असं सांगायचं आहे की आपण एक विद्यार्थी आहोत, युवा आहोत, तर कायमचं युवा राहायचं आहे. वयाचा आणि युवाचा काही संबंध नाही आहे. वय वाढत जाईल, शरीर कमी जास्त होईल, पण मनाला नेहमी युवा ठेवायचं आहे. मन तुमचं म्हातारं नाही पाहिजे. सकाळी उठलो एकदम पटकन उठायचं, अर्धा तास 1 तास इकडे तिकडे लोळतोय, बसतोय. काम सांगितलं आतापर्यंत मी येताना 6 इथे युवा आहेत, 6 का 10 आहेत, त्यांना सांगितलं की अरे इथे गळतं आहे, जाऊन इथे एक बादली आणून ठेव. कोणी आणून ठेवली नाही आहे. म्हणजे आपण युवा आहोत हे फक्त आपल्या कामावरनं पण झालं पाहिजे पटकन. म्हणजे आपल्या युवामध्ये मनाची जी धारणा आहे ती आपण अशी पटकन झटपट केली पाहिजे. आणि जसं वयाला लिमिट नसतं, आताची स्मिता आता येणार आहे वयाच्या 40व्या वर्षी, तिने 45व्या वर्षी आयरन मॅन केली. आणि शाळेत असताना इथे माझ्यासमोर बसल्यावर मला वाटलं पण नाही की हे असं करत असेल. आता येईल बघा कशी बोलेल ती. म्हणजे मला सांगायचं आहे तुम्हाला की युवा अवस्था कायमची जपून ठेवा, एवढाच मला तुम्हाला शुभ संदेश आज द्यायचा आहे. तुम्ही माझं सगळं छान ऐकून घेतलं, बरोबर ऐकलं का? ओके. आणि असंच तुम्ही 2 दिवस नीट ऐका. दुसरी स्टेप घरी गेल्यावर करा, सोचो. आणि तिसरी स्टेप साधो. जेव्हा तुम्ही पुढे कधीतरी मोठे व्हाल तेव्हा कुठं ना कुठंतरी त्याचा असा उल्लेख येईल की अरे मी या युवा शिबिरमध्ये गेलो होतो, सुयश गुरुकुलमधल्या युवा शिबिरमध्ये गेलो होतो, मला अशी चेतना मिळाली आणि त्यातनं मी ह्या गोष्टी केल्या. तर हे शिबिर करण्याचं आम्हाला थोडंसं आनंद मिळेल. धन्यवाद. थँक्यू.